मंडळी वेळ झाला होता घराकडे जायचो. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. आता ट्रेनने जातलो. वाजले बघा 11:10 वाजले 10. आता टाईम येतो घराकडे जायचो. चला ते तुमचं दाखवतो. आणि बघा भाई यहाँ पे क्या हो रहा है, भाई यहाँ पे क्या हो. मंडळी बॅग वगैरे घेतले. तर मंडळी टाटा बाय बाय सगळ्यांना केलो. मस्त 2-3 दिवस होतं. चांगलं वाटलं जरा मुंबई घेऊन. नंतर रिक्षा केली आणि आम्ही स्टेशनवर जाऊन निघालो. मस्त असे बिल्डिंग आहे मुंबईचे, गल्ली, रस्ते, गाडी आहे. बघित मी आनंद घेत होते. फायनली पोचलो आम्ही विरार स्टेशनला. गर्दी तर जरा होती तशी, पण एवढी नाही होती. मग लोकलमध्ये आम्ही फायनली बसलो. डायरेक्ट बस एक जाऊन निघालो. ते बघा काका काकी आमका सोडू गेलेले. फायनली बस एक पोचलो आणि आमची ट्रेन येलेली. ट्रेनचं नाव मला माहीत नाही काय. मंडळी आमची ट्रेन येली. ते ही असा काकी आणि आमचे काका दोघं पण सोडू गेले. काकीन केले टाटा बाय बाय आणि आम्ही बसलो ट्रेन. बसायला नव्हतो, झोपलेलो, कारण ACची ट्रेन. तर मस्त ते उसा आता बेडशीट वगैरे आधी सर अर्ध वेळ जाता तरी पण. तर मंडळी टाटा बाय बाय, गुड नाईट. आता भेटूया डायरेक्ट सकाळी. मी पण झोपतोय, तुम्ही पण झोप. तर मंडळी शुभ सकाळ सगळ्यांका. तर आपली सकाळ झालेली असा आणि बिल्डिंग बघून तो कंटाळा येलो. तर फायनली आता झाडा वगैरे दिसायला लागली, जरा हिरवळ इली. मतलब कोकणात आपण एंटर केलेलो. तर बघा चाय सकाळी मारली, ती पण धड नव्हती, काहीतरी गोलमाल होतं त्याच्यात. आणि फायनली आम्ही पोचलो कुडाळ. म्हटलं जरा आनंदच होतो चेहऱ्यावर, कारण फायनली पोचलो, कंटाळलो ट्रेनीत. तर फायनली पाऊल ठेवले कुडाळात स्टेशनवर. आणि आता बघूया कसे आतलो इसून, काय अद्याप तर माहिती नाही कसे जाऊचे होते. म्हणजे आता मी कुडाळीत पडलो. आता घराकडे स्टेशनवर तर उतरलो. म्हटलं जायचं कसे. नंतर एक रिक्षावाले काका गावले, त्यांना आलो स्टँडात सोडा. आणि फायनली आम्ही पोचलो कुडाळ स्टँडात. नंतर 12ची ST होती, ती पकडली. आणि आपलं मित्र होता सुमित, तर कॉलेज होता आणि कॉलेजला मी मारलेले दांडी. तर फायनली मी पोचले माझ्या घराकडे. आजचं ब्लॉग कसं वाटलं कमेंट नक्की सांगा. तर कोकण असा आणि मुंबई असा, दोन्ही आपापल्या जाग्यावर भारी आहेत. तसं हिरवगार नजर बघला असताना आजचं ब्लॉग हे एंड करते. ब्लॉग कसं वाटलं कोण नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.